नमस्कार मित्रो, भूसंपादनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि वादाचा टप्पा कुठला असेल तर अवार्ड डिक्लेअर झाल्यानंतर जेव्हा त्या संपादित जमिनीचं कॉम्पन्सेशन वाटप करायची वेळ येते तेव्हा बरेचदा प्रॉब्लेम होतो। कारण वारात सगळे उठतात आणि मग त्यांच्यामध्ये वाद होतात की माझा हिस्सा जास्त, तुझा हिस्सा कमी, मग तू आत्याचा मुलगा आहेस, तुझ्या आईचा हिस्सा, मग त्याच्यातून सब हिस्से पडतात, असं वगैरे वाद होऊन जेव्हा डिस्प्यूट होतो तेव्हा जो लँड ॲक्विजिशन ऑफिसर आहे किंवा कलेक्टर आहे हा ही सगळी केस उचलतो, सगळी रक्कम उचलतो आणि डिस्ट्रिक्ट जज, सिव्हिल जज डिस्ट्रिक्ट कोर्टात पाठवून देतो रेफरन्स केस म्हणून। आणि इथे मग कोणाचा हिस्सा किती हे ठरवलं जातं, त्याला म्हणतात अपोर्शनमेंट। आता अपोर्शनमेंटची जेव्हा केस चालते किंवा अपोर्शनमेंट जेव्हा ठरवायचं असतं तेव्हा सिव्हिल जज, डिस्ट्रिक्ट जजच ठरवतात असं नाही, त्यांच्याकडे काम असेल तर सिनियर डिव्हिजनकडे ती केस ट्रान्सफर करतात किंवा मग ते स्वतः चालवतात। आणि मग इथे हिंदू वारस कायद्याप्रमाणे सगळे निकष लावून कोणाचा हिस्सा किती हे ठरवलं जातं, ज्याला अपोर्शनमेंट म्हणतात। हे करताना बरेचदा कलेक्टरकडून चूक होते की नावं पाठवताना काही नावं गाळल्या जातात। जर असं नाव गाळलं असेल तर रेफरन्स केसमध्ये तुम्ही अर्ज देऊन स्वतःचं नाव घालू शकता आणि अपोर्शनमेंटच्या त्या प्रोसिडिंग्समध्ये आपला हिस्सा ठरवून घेऊ शकता। त्या अनुषंगाने एक जजमेंट आहे, खाली देतोय, वाचून घ्या।